नमस्कार. तर आज आपण एल्फंटियासिस किंवा लिम्फॅटिक फेलिरियासिस किंवा मराठीमध्ये त्याला हत्ती रोग असं म्हणलं जातं. हत्ती रोग आणि ज्याला इंग्लिशमध्ये एलिफंटायसिस असं म्हणलं जातं. हा जो रोग आहे त्या रोगाविषयी माहिती घेणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डेंग्यू, मलेरिया याविषयी माहिती, त्यासोबत चिकनगुनिया या वेगवेगळ्या रोगाविषयी माहिती घेतली होती. हे रोग कशामुळे होतात, त्याची लक्षणं कुठली आहेत आणि त्यावर कुठल्या प्रकारची उपाययोजना केली गेली पाहिजे याविषयी माहिती घेतलेली आहे. आज आपण हत्ती रोग म्हणजे एलिफंटायसिस किंवा लिम्फॅटिक फेलिरियासिस याविषयी मराठीमध्ये माहिती घेऊयात. तर यामध्ये हा जो रोग आहे हत्ती रोग हा उकेरेरिया बॅनक्रॉफ्टी या परजीवींच्या उपसर्गामुळे होतो. म्हणजे थोडक्यात यांचा हा जो रोग आहे हे रोग प्रसार करण्याचं काम परत डासच करतात. कारण डासामार्फत होणारे रोग प्रसार होणारे रोग याची माहिती आपण घेतोय. डासामार्फत पसरणारा हा रोग आहे. या जंतूचा प्रसार हा डासामार्फतच होतो. या रोगामध्ये रोग्याचे पाय सुजून हत्तीसारखे होतात, खूप मोठे होतात. म्हणून या रोगाला मराठीमध्ये हत्ती रोग असं म्हणतात. म्हणजेच फायलियारासिस जंतू जे आहेत ते रक्तवाहिन्यामध्ये पसरतात आणि ह्या रक्तवाहिन्याची त्वचा जी आहे ती जाड होते आणि रक्तवाहिन्याची त्वचा जाड झाल्यामुळं रक्ताभिसरण जे आहे, रक्ताचे अभिसरण जे आहे ते कमी होते आणि त्यामुळं पायाला सूज येते आणि त्यामुळं हा जो रोग आहे तो शरीरभर पसरतो. म्हणजे हत्ती रोग जो आहे तो लिम्फॅटिक फेलिरियासिस या नावाने ओळखला जातो. ज्याला सामान्यतः हत्ती रोग म्हणून ओळखलं जातं. हा लिम्फॅटिक प्रणालीचा एक रोग आहे. म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीमवर आघात करणारा हा रोग आहे. लिम्फॅटिक सिस्टीमवर म्हणजे लसिका ग्रंथीवर हल्ला करणारा हा रोग आहे. लसिका ग्रंथीवर याचे जे पॅरासाइट्स आहेत, याचे जीव आहेत ते निमॅटोड्स प्रकारचे आहेत आणि निमॅटोड्स प्रकारामध्ये आढळणारे जे जीव आहेत हे जीव लसिका ग्रंथीवर आघात करतात. म्हणजे निमॅटोड्समुळे होणारा हा एक सिंड्रोम आहे. सिंड्रोम म्हणजे काय? अनेक लक्षणांचा एक समुच्चय म्हणजे सिंड्रोम. निमॅटोड्समुळं होणारा हा एक सिंड्रोम आहे. म्हणजे एकाच वेळी घडून येणाऱ्या ठराविक प्रकारच्या गोष्टींच्या गटांना आपण सिंड्रोम असे म्हणू शकतो. ज्यामुळं शरीराच्या वेगवेगळ्या भागात विशेषतः हातापायामध्ये सूज येते. हत्तीरोगामुळे अनेकदा मृत्यू होत नाही, परंतु अपंगत्व येऊ शकते. या हत्तीरोगाच्या संसर्गासाठी 3 प्रकारचे वर्म्स किंवा जीव किंवा जंतू कारणीभूत आहेत. त्यामध्ये एक आहे उचेरिया बॅनक्रॉफ्टी, दुसरा आहे ब्रुगिया मलई आणि तिसरा आहे ब्रुगिया टिमोरी. या 3 प्रकारच्या वर्म्समुळे, जंतूमुळे, या कृमीमुळे हा रोग पसरतो. त्यामध्ये उचेरिया बॅनक्रॉफ्टीमुळे सुमारे 90% संसर्ग होतो. हे जे जंत आहेत हे अनेक प्रकारच्या डासामुळे पसरतात. कुठल्याही एका विशिष्ट डासामुळे नाही पसरत, तर त्यामध्ये अनेक प्रकारचे जे डास आहेत त्यांच्यामुळे हे जे जंत आहेत त्यांचा प्रसार होतो. यामध्ये एक आहे एडिस डास. एडिस डास जे आहे ते पॅसिफिकच्या काही बेटामध्ये वाहक आहेत, जेथे हा रोग स्थानिक स्वरूपात आहे. इतर वाहकामध्ये ग्रामीण भागात आढळणारे एनोफिलस डास आहेत. शहरी निमशहरी भागात आढळणारे क्युलेक्स डास आहेत. म्हणजे एडिस डास असतील किंवा एनोफिलस डास असतील किंवा क्युलेक्स डास असतील, यांच्यामुळं हा रोग पसरतो. जर त्या विशिष्ट प्रकारच्या डासांच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे जंत त्यांच्या विशिष्ट अवस्थेमध्ये असतील तर ते रोग प्रसारास कारणीभूत ठरतात. अर्थात अनेक ठिकाणी आढळणारे डास या रोगास कारणीभूत ठरतात हे आपल्या लक्षात आलं. लक्षणं काय? यामध्ये 3 प्रकार, लक्षणामध्ये परत 3 प्रकार आपण करू शकतो. पहिल्यांदा कुठल्याही प्रकारची लक्षणं आढळत नाहीत. बहुतेक संक्रमण या प्रकारचे असते की त्यामध्ये विशिष्ट प्रकारचा रोग किंवा हत्ती रोग झाला हे लक्षातच येत नाही. म्हणजे बहुतेक संक्रमण या प्रकारचे असतात की ज्यामध्ये विशेष अशी संसर्गाची कोणतीही बाह्यजन्य दिसत नाहीत, परंतु लसिका प्रणालीवर ते अटॅक करत असतात किंवा मूत्रपिंडाला नुकसान करण्याचं काम हे हळूहळू करत असतात आणि शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवरच, रोगप्रतिकारक शक्ती जी आहे त्या प्रणालीवरच ते बदल करतात, प्रणालीमध्ये बदल करतात, प्रणालीवर आघात करतात. दुर्दैवाने रोगाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्यामुळे
अशा संक्रमित व्यक्ती मानव आणि डास यांच्या संक्रमण चक्रास योगदान देतात. म्हणजे सायकल आहे, म्हणजे डासांचे जे काही डासांमध्ये यांची काही वाढ होते, परत ते मानवामध्ये येतात, त्या ठिकाणी राहिलेले वाढ होते. अशा प्रकारे चक्र जे आहे, डास मानव परत डास परत मानव, या चक्रांमध्ये तो जो काय संक्रमित व्यक्ती आहे तो फिरू शकतो. त्याच्यामुळे हे चक्र कायम चालू राहू शकतं. दुसरा प्रकार म्हणजे तीव्र लक्षणाचा. या लक्षणामध्ये त्वचा, लिम्फ नोड्स, लिम्फ वाहिन्याच्या संसर्गाच्या स्वरूपात हे लक्षण दिसू लागतात, जी परजीवी किंवा दुय्यम संसर्गास कारणीभूत असू शकतात. आणि तिसरं आहे अतितीव्र लक्षणे, त्याला क्रॉनिकल म्हणलं जातं, ज्यामध्ये हातापायाने स्पष्ट मोठी सूज दिसून येते, त्वचा जाड होणे, त्यामध्ये द्रव जमा होणे यांचा समावेश होतो. त्यासोबत लिम्फोएडेमा म्हणजेच मोठी सूज येणे, वाढलेले अंग आणि हायड्रोसेलमध्ये रूपांतरण होऊ शकते. यामध्ये हायड्रोसेल हा प्रकार त्यामध्ये दिसून येतो. रोगाचा हा प्रकार वेदनादायक आहे आणि विशिष्ट अंगविकृती मागे सोडून जातो. म्हणजे ज्यामुळे कायमची अपंगत्व येऊ शकते, त्यामुळे काम करण्यास असमर्थता येऊ शकते आणि ज्याच्यातून सामाजिक एकटेपणा त्या रोगाच्या वाट्याला येऊ शकतो. अशा प्रकारचा हे अतितीव्र लक्षणामध्ये हे काही लक्षणं आहेत. त्यासोबत क्रॉनिक लिम्फॅटिक फिलेरियासिस हा जो काय प्रकार आहे, यामध्ये रुग्णाच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. जरी भौतिक करून व्यक्तींना बालपणात संसर्ग झालेला असतो, पण हा रोग सामान्यतः प्रौढ होईपर्यंत दिसून येत नाही. जरी संसर्ग लहानपणी झाला तरी प्रौढ होईपर्यंत, ॲडल्ट होईपर्यंत, वयात येईपर्यंत त्या व्यक्तीमध्ये या रोगाचे कुठलेही लक्षण दिसत नाहीत. ज्या दरम्यानच्या काळात तो दीर्घकाळ त्या रोगाच्या शरीरात टिकून असतो आणि अचानक प्रकट होतो. म्हणजे स्त्रियांमध्ये पुरुषापेक्षा लिम्फॅटिक फेलेरियासचे प्रमाण जास्त आहे. जागतिक स्तरावरचा विचार करत असताना लिम्फोएडेमाचे अंदाजे 15 दशलक्ष प्रकरणे आढळून आलेले आहेत आणि 25 दशलक्ष पुरुषांमध्ये हायड्रोसील म्हणजे अंडकोशामध्ये द्रव जमा होणे हा त्रास आढळून येतो आणि कमीत कमी 36 दशलक्ष लोकात अवयव विकृती दिसून आलेली आहे. जवळजवळ 65% प्रकरणे दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशातून उद्भवतात आणि आणखी 30% प्रकरणे आफ्रिकन प्रदेशातून येतात. उर्वरित प्रकरणे अमेरिका आणि पश्चिम पॅसिफिकच्या काही भागासह उष्णकटिबंधीय भागात आढळतात. संसर्ग जे आहे ते सांगितले, संसर्गाविषयी आपण आधीच बोललेलो आहे, पण अजून एकदा संसर्ग म्हणजे काय, संसर्ग कसा होतो, तर लिम्फॅटिक फिलेरियासिस हा फिलारिओडायडिया कुटुंबातील परजीवी निमॅटोड्स, ज्यांना राऊंड वर्म्स किंवा ज्याला आपण गोलकृमी म्हणतो, यांच्यामुळे पसरतो. हे वर्म्स लिम्फॅटिक वाहिन्यामध्ये राहतात आणि त्यांच्या कार्यामध्ये व्यत्यय आणतात. ते आळ्या तयार करतात, ज्याला मायक्रोफिलारिया देखील म्हणतात, जे रक्तवाहिन्यामध्ये विकसित होतात. त्यांचं डेव्हलपमेंट, विकास हा रक्तवाहिन्यामध्ये होतो. संक्रमित प्राण्यांचे किंवा माणसांचे रक्त घेताना डास हे मायक्रोफिलारिया पण शोषण करतात, तेव्हा त्या डासांना हा संसर्ग होतो. त्यानंतर मायक्रोफिलेरिया डासांच्या शरीरात विकसित होतात. हे जे दंत आहेत ते मायक्रोफिलेरिया डासांच्या शरीरामध्ये विकसित होतात आणि अशा प्रकारे एकाकडून दुसऱ्याकडे ते संक्रमण पसरवत राहतात. डासाद्वारे ते टोचलेले जंत त्वचेपासून लिम्फॅटिक वाहिन्यापर्यंत पोहोचतात. तेथे त्यांची पूर्ण वाढ होऊन त्यांचे प्रौढात रूपांतर होते आणि ते पुन्हा पुन्हा आळ्या तयार करीत राहतात आणि संक्रमण चक्र, त्यांचं जीवनचक्र चालू ठेवतात. आता शेवटी याच्यामध्ये उपचार कुठले आहेत, तर हत्ती रोगावर अद्याप कोणताही निश्चित इलाज नाही, परंतु काही जंतनाशकांचा वापर केला जातो. त्यासोबत डायथिल कार्बामायझिन, ज्याला DEC म्हणलं जातं, किंवा इव्हरमेक्टिन किंवा अल्बेंडाझोल वगैरेची औषधं वापरली जातात. त्यासोबत डॉक्सिसायक्लिन अँटीबायोटिक्स यांच्यासोबत दिली जातात. समजा ॲलर्जिक लक्षणे आहेत, ते ॲलर्जिक लक्षणे दूर करण्यासाठी अँटीहिस्टामाइन्स आणि वेदनाशमक औषधे पण वापरली जाऊ शकतात. हे झाले उपचार. पण हा रोग होऊ नये म्हणून कुठली काळजी घ्यायची, ही जी काळजी घ्यायची जी काही उपाययोजना आहेत, त्या उपाययोजनामध्ये आपण मलेरियामध्ये जी काळजी घेतो किंवा डेंग्यूमध्ये घेतो, चिकनगुनियामध्ये डास चावण्यामध्ये काळजी घेतो, तेच उपाय इथं योजायचे आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ आहे, तो तुम्ही जाऊन पाहू शकता. धन्यवाद.